नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी बोललो, आरोपीला मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न, सर्व प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. नसरापूर घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, महिला सुरक्षेवरून सरकार अपयशी, संजय राऊतांचा घणाघात. तर सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे, राऊत आक्रमक. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद, सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज, व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं भुवया उंचावणारं वक्तव्य, प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना, कडूंचं वक्तव्य. नाशिक टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय, लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप, अधिक तपास सुरू. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच नियंत्रण कक्ष शांत, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी आणि अपघाताबाबत नियंत्रण कक्षाला एकही फोन नाही, मिसिंग लिंकचा महामार्गाला पुरेपूर फायदा. मुंबईत एकाच वेळी 60 ठिकाणी सायरन टेस्टिंग, आपत्कालीन स्थितीसाठी नागरी संरक्षण दलाची चाचणी, संकटाची चाहूल लागताच सायरन इशारा मिळणार. परळीत पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा, 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद, शेती मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळेना. विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा.